केंद्र सरकारनं पश्चिम आशियातील विद्यमान घडामोडींबद्दलची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय माध्यम केंद्रात माध्यमांसाठीच्या तिसऱ्या आंतरमंत्रालयीन संवाद सत्राचं आयोजन केलं होतं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यमान परिस्थितीबद्दल तसंच केंद्र सरकारद्वारे उचलल्या जात असलेल्या समन्वित पावलांबद्दलची अद्ययावत माहिती दिली. प्रसारमाध्यमांना ऊर्जा पुरवठाविषयक सध्याची स्थिती तसंच सध्याची भूराजकीय परिस्थिती, होर्मुझ समुद्रधुनी बंद झाली असल्यामुळे पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादनं आणि एलपीजीची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उचलल्या जात असलेल्या पावलांबद्दलची माहिती देताना पेट्रोलियम सचिव सुजाता शर्मा यांनी देशांतर्गत गरज पूर्ण करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट केलं. भारत में पेट्रोल और डीजल का आयात करने की आवश्यकता नहीं है. हमारी सारी रिफाइनरीज 100% कैपेसिटी या उससे अधिक पर चल रही हैं. रिफाइनरीज के पास एडिक्वेट इन्वेंट्री है क्रूड की और इसके अलावा सप्लाईज आर ऑल्सो मेंटेन्ड और इस स्थिति में पैनिक की कोई आवश्यकता नहीं है. भारताची विद्यमान तेल शुद्धीकरण क्षमता सुमारे 258 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष इतकी आहे. भारत जगातील चौथं सर्वात मोठं तेलशुद्धीकरण केंद्र आहे, असंही त्यांनी सांगितलं. देशभरातील 1.5 कोटीपेक्षा जास्त घरांमध्ये सध्या पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायू इंधनाचा पुरवठा केला जातो. हा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय तसाच सुरू राहील. सध्याची भूराजकीय परिस्थिती लक्षात घेऊन घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची बचत करता यावी याकरता ग्राहकांनी घरगुती पातळीवर पुरवठा केल्या जात असलेल्या पीएनजीच्या वापराला प्राधान्य द्यावं असा सल्ला दिला जात आहे. तेल विपणन कंपन्यांनी चालवलेल्या 1 लाख रिटेल आउटलेट्सपैकी कुठेही इंधन संपल्याची घटना नोंदवली गेलेली नाही. जनतेनं भीतीपोटी खरेदी करू नये असं आवाहन सरकारनं केलं आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा नियमितपणे केला जात आहे. देशातील 25,000 एलपीजी वितरकांकडे घरगुती एलपीजी पुरवठ्यात कुठेही इंधन संपल्याची घटना नोंदवली गेलेली नाही. घाबरून खरेदीमुळे एलपीजी बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. ओएमसी दररोज सुमारे 50 लाख एलपीजी सिलेंडर वितरित करत आहे. यासाठी ग्राहकांनी घाबरून बुकिंग करू नये असं आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे. देशभरातील घरांमध्ये अखंडित एलपीजी पुरवठा करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याचवेळी रुग्णालयं, शैक्षणिक संस्था आणि इतर आवश्यक सेवांसाठीही पुरवठा केला जातो आहे. तेल शुद्धीकरण प्रकल्पामधून घरगुती एलपीजीचं उत्पादन या परिस्थितीपूर्वीच्या उत्पादनाच्या तुलनेत 30% पेक्षा जास्त वाढवलं गेलं आहे. प्राधान्यानं वितरण करण्यासाठी व्यावसायिक सिलेंडर राज्य सरकारांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. घरगुती गरजेनुसारच सिलेंडर बुक करावेत आणि घाबरून बुकिंग करू नये अशी ग्राहकांना विनंती आहे. पुरेसा एलपीजी साठा उपलब्ध आहे आणि ओएमसीकडे बॉटलिंग प्लांट्स आणि डेपोमध्ये पुरेसा साठा आहे. अनावश्यक घबराट टाळण्यासाठी योग्य माहिती प्रसारित करावी आणि अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा अशी माध्यमांना विनंती आहे. संयुक्त अरब अमिरात, कतार, ओमान आणि सौदी अरेबिया इथून विमानसेवा सुरू आहेत. हवाई क्षेत्रांवरील निर्बंधामुळे बहरीन, कुवेत आणि इराक इथून येणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या प्रवासाची सोय मात्र सौदी अरेबियामार्गे केली जात आहे. बंदरे, नौवाहन आणि सागरी मार्ग मंत्रालयानं पर्शियन गल्फ प्रदेशातील सागरी परिस्थितीबाबत तसंच भारतीय खलाशांच्या आणि जहाजांच्या संरक्षणासाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली आहे. सध्या पर्शियन आखातात भारतीय ध्वज लावलेली 24 जहाजं असून त्यावर 668 भारतीय खलाशी आहेत. होर्मुझ समुद्रधुनीच्या पूर्वेकडील 3 जहाजांवर 76 भारतीय खलाशी उपस्थित आहेत.